मुंबईसाठी पावसाच्या दृष्टीने पुढचे 48 तास धोक्याचे आहेत। त्यामुळे याच अनुषंगाने मुंबईतल्या सर्व शाळांना उद्या प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे। मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतलेला आहे, कारण आज मुलांचे प्रचंड हाल झाले। बरीच मुलं आधी शाळेत पोहोचलेली होती। जी दुपारच्या सत्रातली मुलं होती त्यांना शाळा गाठताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला। ठाण्याच्या महापालिका प्रशासनाने उद्या ठाणे आणि परिसरात याआधीच सुट्टी जाहीर केली आहे। पालघरमध्येही शाळांना सुट्टी असेल। त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईतल्या सर्व शाळांना सुद्धा उद्या सुट्टी जाहीर झाली आहे। मुंबई महानगरपालिकेने या संदर्भातलं एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे आणि आणखी 2-3 दिवस जो काही अलर्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवरच्या विभाग पातळीवरच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी शाळेला सुट्टी या संदर्भातले अधिकार स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले। आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्याला अधिक माहिती देतील। सुस्मिता, अगदी थोडक्यात शाळांसाठी उद्याच्या काय सूचना आहेत? खरं तर आपण बघितलं तर उद्या सगळ्या खाजगी शाळा महाविद्यालय मुंबई परिसरामध्ये येणाऱ्या सगळ्या शाळांना सुट्टी ही घोषित करण्यात आलेली आहे। एकूणच रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे आणि या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर मुंबईच्या उपनगरीय भागातील सगळ्या परिसरामध्ये पाणी साचण्याची समस्या ही गंभीर होत होती आणि त्यामुळेच सर्व खाजगी महापालिकेच्या महाविद्यालयांसह शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे। दोन्ही सत्रांच्या अर्थात सकाळच्या आणि दुपारच्या सत्रातील शाळांना ह्या सुट्टी असणार आहे। स्कूल बसेस सुद्धा बंद असणार आहे। बरोबर, रेड अलर्ट असल्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद सुस्मिता या सगळ्या माहितीबद्दल।